नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूजकडून. रस्ता, स्वच्छता, ट्रॅफिक या सगळ्या प्रश्नांवरती आता तोडगा निघणार आहे. कारण महानगरपालिका निवडणुका 2026ची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि आत्ता आपण आहोत पिंपरी चिंचवड भागामध्ये वॉर्ड नंबर 25 मध्ये आणि आपल्याबरोबर आहेत राहुल सर. सर नमस्कार. तुम्हाला एक डेव्हलपमेंट मॅन म्हणून ओळखलं जातं, तर तुमच्या आता तयारीची डेव्हलपमेंट कुठपर्यंत आली आहे? खूप या प्रभागात मी खूप वर्षापासून काम करतो आणि इथे काम करत असताना खूप अशी कामं आणि माझा सोसायटी असेल, नागरिकांशी असलेला जनसंपर्क हा खूप चांगल्या प्रकारे लोकांशी प्रस्थापित झालेला आहे आणि खूप वर्षाचे आमचे संबंध आहेत. आणि मागच्या दोन्ही म्हणजे मागच्या 24 आणि 23 त्यावेळेस देखील पोटनिवडणूक या ठिकाणी विधानसभेची झाली होती. मी देखील त्यावेळेस उमेदवार होतो, अपक्ष म्हणून लोकांसमोर गेलो होतो. परंतु त्यावेळेस देखील लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर माझ्यावर प्रेम केलेलं आहे आणि त्यांची माझी कनेक्टिव्हिटी आणि संबंध खूप चांगल्या प्रकारे बिल्ड झालेले आहेत. तुम्ही म्हणता डेव्हलपमेंटच्या माध्यमातून असतील किंवा वैयक्तिक रिलेशनच्या माध्यमातून तुम्ही काम केलेलं आहे, पण तरी येणाऱ्या आता निवडणुकीमध्ये तुमचे टॉप 3 प्रायोरिटी कुठले आहेत? ह्या परिसरात काम करत असताना माझ्याकडनं एक ऑडिटोरियम राहिलेलं आहे ज्याचं भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. आणि दुसरी जर आत्ता काम करत असताना डे टू डे कामात ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या ट्रॅफिकच्या. म्हणजे तुम्ही सॅटर्डे संडे जर ह्या भागात आले तर तुम्हाला इंटरनल रोडवर ट्रॅफिक दिसेल आणि तुम्ही मंडे टू फ्रायडे ह्या भागात आले तर तुम्हाला मेन कनेक्टिव्हिटी रस्ते हिंजवडीला जाणारा असेल, बॉम्बे पुणे रस्ता असेल पुण्याला, ते मेन रस्त्यावर ट्रॅफिक असतं. त्यामुळे ह्या भागाची अभ्यास करून खूप चांगल्या पद्धतीनं ट्रॅफिकवर काम करावं लागेल आणि लोकांना एक पार्किंगची शिस्त लावावी लागेल. पार्किंग तर हा पुण्याचाच ओव्हरऑल प्रश्न खूपच झालेला आहे. सर, ओव्हरऑल IT पब्लिक या एरियामध्ये जास्त आहे जे हिंजेवाडीला ट्रॅव्हल करतात. आत्ताच तुम्ही म्हणालात की ट्रॅफिक आणि हा प्रॉब्लेम तर आहेच मोठा, तर त्यांना तुम्ही कसं काही वेगळी सुविधा किंवा वेगळा काही तुमचा अजेंडा आहे का? मी गेले 2012पासून ह्या परिसरात काम करत असताना मी एक त्यांना फ्लायओव्हर सुचवत होतो, विशालनगर ते हिंजवडी फेज 3. आणि 2017पासून जर महापालिकेचं प्रत्येक बजेट आपण पाहिलं तर प्रत्येक बजेटचं ते एक हायलाइटेड काम होतं की हे काम झालं पाहिजे. परंतु फंड्स कमी पडले किंवा थोडी पॉलिटिकल विल कमी पडली, त्यामुळं खरं तर ते काम राहून गेलं. आत्ता मी येणाऱ्या काही दिवसात मधुबन हॉटेल ते ताथवडे पुनावळे मी तो एक असा DP रोड डेव्हलप करतो जो कनेक्टिव्हिटी झाली मध्ये एक 100 मीटर राहिला आहे. ती जर झाली तर ताथवडे पुनावळे हायवेला जाणारे हा जे लोक हायवेला येऊन तिकडे जातात ती परस्पर मधुबन हॉटेलपासनं वाकड जमदाडे वस्तीपासून जमदाडे वस्ती, विनोदे वस्ती डायरेक्ट ताथवडे पुनावळ्याला जाईल. ती एक नवीन कनेक्टिव्हिटी आता आपण तयार केली जी लोकांनी, जसं आत्ता मी पाठीमागनं आलो ज्या रोडनी मी आतो ती कनेक्शन ते नव्हतं, कनेक्टिव्हिटी नव्हती. पण म्हणजे गार्डनपासून प्रेस्टिनकडे जाणारा रस्ता त्याची छोटी गाव आहे ना, आज आम्ही कनेक्टिव्हिटी सुरू केली, आता पूर्ण झाली. एका ठिकाणी फक्त 10-12 फूट आहे, परंतु ॲज लिस्ट ती कनेक्टिव्हिटी ओपन झाली. तर खूप छोट्या छोट्या ठिकाणी आमच्या काही पॅचेस राहिलेले आहेत, ते भूसंपादनात राहिले आहेत. पुढं शेतकऱ्यांच्या वाटाघाटी सुरू आहे त्यात राहिले आहेत, त्याच्यावर पण आपण काम करू. तशी मला असं वाटतं आपल्या इथं 3च ठिकाणी तो प्रॉब्लेम आहे पूर्ण ह्या 3 गावात. अच्छा सर, ओव्हरऑल पुणे असू देत किंवा पिंपरी चिंचवड असू दे, रिडेव्हलपमेंट, कन्स्ट्रक्शन हा एक विकासासाठी गरजेचं आहेत या सगळ्या गोष्टी, पण याचा बोजा बऱ्याचदा एन्व्हायरमेंटवरती किंवा प्रशासनावरती पण बऱ्याचदा पडत असतो. कारण लोकसंख्या वाढत असते, बाकीच्या त्यांना बेसिक पुरवठा पाणी असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ते पुरवणं काही वेळेला तो बोजा वाढतो. तर या दृष्टिकोनातून तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? मी आता आमच्या परिसरात विशेषतः वाकड ताथवडे पुनावळ्यात रिडेव्हलपमेंट अजून नाही तिथे हा नव्यानं डेव्हलप होणारा भाग आहे. इथं नवीन प्रोजेक्ट येत आहेत आणि इथं खूप चांगल्या पद्धतीची रोड कनेक्टिव्हिटी म्हणजे 24 मीटर, 45 मीटर, 30 मीटर, 18 मीटर. त्यामुळे ह्यांना FSI खूप जास्त आहे. त्यामुळे UDC CPRमुळे इथं कमी जागेवर खूप मोठ्या प्रमाणात घरं होतात. तर निश्चितच ती गृहीत धरून आम्ही पाण्यावर पण काम करतोय, ती गृहीत धरून आम्ही रस्त्यांवर पण काम करतोय. आज तुम्ही ज्या सोसायटीत आपण इथं उभे आहोत ही वेस्टर्न ॲव्हेन्यू म्हणून सोसायटी, इथं जवळ 900 फ्लॅट आहेत. काही दिवस मी थोडे दिवस इथं राहायला गेलो होतो माझ्या घराचं रिडेव्हलपमेंट चालू असताना. त्यावेळेस इथं पाण्याचे टँकर दिवसाला मला 50-60 लागत होते. मग आम्ही इथं असा निर्णय घेतला की इथनं असणारी स्टॉर्म वॉटर टँक ती आम्ही वॉटरमध्ये कन्वर्ट केली. ती फक्त ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये ती रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखी आणि स्टॉर्म वॉटरमध्ये कन्वर्ट होईल आणि एरवी ती पिण्याच्या पाण्यासाठी वापरली जाईल. ह्याचं कारण असं की आमच्या शहराला अल्टरनेटिव्ह पाणी पुरवठा आहे, तो दररोज करावा याच्यासाठी देखील विरोधी पक्षात असताना आम्ही खूप मांडलो होतो.
की तो जर दररोज केला तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी, कारण की काय होतं अल्टरनेट डे असल्यामुळे बऱ्याचशा सोसायट्यांकडं बऱ्याचशा लोकांकडे 2 दिवस पाणी पुरेल एवढं स्टोरेज कॅपॅसिटी नाही. मग हां, ती तो नसतं. त्याच्यामुळं जनरली दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी टँकर कमी लागतात, दुसऱ्या दिवशी टँकर जास्त लागतात. तर त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर आपण काम करतोय, जेणेकरून डे टू डे रोजच्या रोज पाणी आलं पाहिजे, जे आज अल्टरनेट डे येतं. त्यानंतर ह्या परिसरात काम करत असताना मी हे माझ्या 5-6 वर्षाच्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणावर हाय राईज टँक बांधल्या. म्हणजे जुन्या तर होत्याच, त्याही देखील माझ्याच कालावधीत आईनगर सेविका असताना वाकडला भगवाननगरला झाल्या होत्या. त्या जुन्याजवळ 40 लाख क्षमतेच्या होत्या, आता नव्याने 30 लाख क्षमतेच्या केल्या. त्यानंतर ताथवड्यामध्ये आता खूप मोठी टँक केली, जवळजवळ 25 लाख क्षमतेची सोनवणे वस्तीला. त्यानंतर पुनवळ्यात जी जुनी एक होती 20 लाखाची, आता नवीन एक 25 लाखाची केली. म्हणजे ही लोक गृहीत धरून आपण पाण्यावर पण मोठ्या प्रमाणावर काम करतोय. आपण या परिसरात 100 कोटी किमतीच्या पाण्याच्या पाईपलाईनचं काम केलं, हाय राईज टँकचं काम केलं. म्हणजे कनेक्टिव्हिटी आपण प्रत्येक भागातनं पाण्याची फार मोठ्या प्रमाणावर वाढवतो. सर, तुमचं आत्तापर्यंतचा तुम्हाला डेव्हलपमेंट मॅन म्हणून पण ओळखलं जातं किंवा तुम्ही आधी पण खूप काम केलेलं आहे, पण तरीसुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? एक पॉईंट असा. ते काय होतं, ही सर्व कामं चालू असताना आता जर तुम्ही पाठीमागे गेले तर एक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून फर्स्ट CBSE स्कूल आपण बिल्ड केली. अच्छा. जिथं आणि जी आज लास्ट स्टेजला आहे, म्हणजे कुठल्या एक सुरू होईल. त्यानंतर आपण एक खूप मोठ्या प्रमाणावर एक बॅडमिंटन स्टेडियम केलं, ज्यात 8 कोर्ट आहे. मी तुम्हाला बॅडमिंटन कोर्ट नाही सांगायचं, स्टेडियम सांगतोय. अच्छा. की स्टेडियमसारखे एका वेळेस 500-600 लोक त्यात बसतील. 8 कोर्ट आहेत खाली आणि खूप इंटरनॅशनल स्टँडर्डचं ते स्टेडियम केलं. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी एक गार्डन, वडिलांच्या नावाने एक गार्डन केलं. पुण्याचं ऑक्सिजन पार्क केलं. आता खूप मोठे मोठे ॲम्युनिटीच्या बदल्यात प्लॉट आलेत आमच्या विनोदी वस्ती परिसरात, पुनवळ्या परिसरात. तर तिथेही आपण नवीन म्हणजे जसं इथं आपण बॅडमिंटन स्टेडियम केलं, तर तिथं बास्केटबॉल स्टेडियम करता येईल. मी आजही सांगतो, बास्केटबॉल कोर्ट म्हणत नाही, मी स्टेडियमच सांगतोय. त्याच पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपण क्लिनिकची कामं चालू आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट या ठिकाणी चालू आहे. जवळजवळ 27-28 DP रोड आपण पूर्ण केलेत आणि जवळजवळ एक 8 फार मोठे DP रोड पूर्णत्व असेल. हे कुणी 50% कामं झालेत, कुणी 80% झालेत, कुणी 60% झालेत. भविष्यात मी ऑडिटोरियम करायला हातात घेतलं आहे, पुण्याला ते गार्डन करायला हातात घेतलं आहे. ही खूप असणारी डेव्हलपमेंट ही कुठेतरी लोक ब्रेक नाही झाली पाहिजे, चालू राहिली पाहिजे. आणि ह्याच्यावर जर परत आपल्याच नियोजनात ती झाली तर निश्चितच ती फार चांगल्या प्रमाणे आपल्याला पूर्णत्वास नेता येते. तुम्हाला पुणेकर न्यूजकडनं खूप खूप शुभेच्छा आणि तुमची ही डेव्हलपमेंटची परंपरा जी आहे ती अशीच चालू राहू देत. खूप शुभेच्छा. राहुल कलाटे यांची तयारी तर मस्त झालेली आहे. निवडणुका 15 जानेवारीला होणार आहेत. निर्णय तर जनताच घेणार, पण पुणेकर न्यूज प्रश्न विचारत राहणार. पाहत रहा पुणेकर न्यूज.